शिवसेना शिवसेना अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. बाळासाहेब ठाकरे यांचा. उद्धव साहेब आगे बढ़ो. आदित्य साहेब आगे बढ़ो. अरे निशिकांत दुबे. निशिकांत दुबे. निशिकांत दुबे. निशिकांत दुबे. भाजप सरकार महेश सावंत जी आपल्या सोबत त्यांच्याशी पण बोलूया. आपण आज प्रदर्शन करताय सेना भवनच्या समोर. संसदमध्ये या प्रकारचं वक्तव्य कसं बघताय तुम्ही आणि आपण कशा पद्धतीने याचा निषेध प्रदर्शित करताय? नाही, निशिकांत दुबे सारखे अनेक हे भाजपने ठेवलेले आहेत कुत्र्यासारखे भुकण्यासाठी आणि त्यांना फक्त मातोश्रीचेच नेते दिसतात. बाकी त्यांना वाटत नाही की ह्या भारतामध्ये कुठल्या पार्ट्याच नाही, फक्त शिवसेना सोडून बाकी त्यांच्याकडे कुठला विषयच नाही. आज ते बोलताना पण खालच्या पातळीवरती बोलत होते. जे राजकारणातले एक काळ असा होता की वैचारिक मार्मिक टिप्पणी करत होते, परंतु ती वैचारिक मार्मिक टिप्पणी सोडून अक्षरशः खालच्या पातळीवरती दर्जावरती आलेले आणि ते राजकारणी माणसाला शोभत नाही. आमचे उद्धव साहेब तुम्ही बोलताना बघा कधी कोणावरती वैयक्तिक टीका करत नाही किंवा कोणाच्या ह्याच्यावरती करत नाही, परंतु हे कुत्रे ठेवलेले आहेत भाजपनी. आमच्या महाराष्ट्रात पण कुत्रे भरपूर ठेवलेले आहेत. ते कुत्रे फक्त मातोश्रीवर भुंकण्यासाठी ठेवलेले आहेत. जर ते मुंबईत आले तर काय करणार? मुंबईत आल्यानंतर शिवसेनाने मणिशंकर अय्यरला काय केलं तेच आम्ही करणार. एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की ते बऱ्याचदा मुंबईत येऊन गेले. जेव्हा राज ठाकरेंनी सांगितलं होतं की डुबे डुबे के मारेंगे, यानंतरही देखील आले होते. तर मला माहिती आहे गपचूप ओपनली घेऊ दे कार्यक्रम, बघूया चला. जाहीर करून यावं, त्यांनी जाहीर करावं की मी येतोय, काय होईल ते बघा. गपचूप येऊन जाणं ह्याला काय अर्थ आहे? शिवसेना महिला आघाडी पुढे आहे. आणि एक लक्षात ठेव, उद्धव साहेब, आदित्य साहेब हे एका सुसंस्कृत कुटुंबाचे, कल्चर्ड कुटुंबातनं येतात. ते कधी कोणाला बिलो द बेल्ट असं म्हटलं जातं, बिलो द बेल्ट कधी त्याच्या खालच्या कमेंट करत नाही. तर तसंच ज्या पार्लमेंटमध्ये देश चालवण्यासाठी आपण बोलतो तिथे या प्रकारचं वक्तव्य ह्याला कसं बघतात? नाही, खूपच घाणेरडं आहे. कामं बाजूला सोडायची, कामावर बोलायचं नाही आणि वैयक्तिक कोणावर यायचं. सामान्य काही उदाहरण दिले तर त्याला काउंटर करण्यासाठी त्यांनी हे सांगितलं. हा, ते अरविंद सावंतचा आवाज बंद करण्यासाठी सांगितलं, पण अरविंद सावंतचा आवाज बंद होणार नाही, कारण आदित्यने असं काही केलेलंच नाहीये. तो एका सुसंस्कृत आई वडिलांचा मुलगा आहे आणि एका सुसंस्कृत आजी आजोबांचा नातू आहे आणि तो शिकलेला आहे. तो असं काही करणार नाही. केवळ शिवसेनेला आणि आदित्यला बदनाम करण्याकरता निशिकांत दुबे हे वक्तव्य करतायत आणि त्यांनी जाहीररित्या मुंबईत यावं असं. महिला स्वागत करणाऱ्या निशिकांत दुबेचा शिवसेना स्टाईल मध्ये. हा, महिला आघाडी आमची एवढी सक्षम आहे ना, पुरुष आले तर खिमा होईल, महिला आले तरी पण होईल. आपण पाहिलं की लोकांचा आक्रोश. कॅमेरापर्सन आसिफ सर, सूरज ओझा, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.